नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीज सुरू करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे ट्रिक्स आणि एक्स वायच्या नादाला न लागता तुम्ही कन्सेप्ट जर व्यवस्थितपणे शिकली तर कितीही अवघड प्रश्न आला, कितीही फिरवून प्रश्न आला तरी तुम्ही परीक्षेमध्ये ब्लँक होणार नाही. त्यासाठीच आपण हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे, तर आज कन्सेप्ट इज पॉवरमध्ये आपण टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे LCM HCF, लसावी आणि मसावी. तर त्यातला एक टाईप मी शिकवणार आहे तुम्हाला आणि त्या टाईपवरचे एक 4 एक्झाम्पल आलेले आहेत आणि किती सेकंदात सुटू शकतात हे तुम्ही स्वतः ठरवायचं. ठीक आहे, तर काय आहे त्याच्या मागची कन्सेप्ट सांगतो. जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं, माझ्याकडे दोन संख्या आहेत 40 आणि 45. जर याचे मी फॅक्टर पाडायचे पडले किंवा याचं LCM HCF घ्यायचं म्हटलं मी, तर कसं करतो आपण 5 गुणिले 8 आणि 5 गुणिले 9 अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर पाडले आणि HCF काढायचं आपल्याला. याचं HCF तर सगळ्यात कॉमन HCF असतो, दोन्हीमध्ये 5 कॉमन आहे तर हे येणार 5. आणि जर आपल्याला याचा LCM काढायचा असेल तर तो किती येतो, सगळ्यात कॉमन तर घ्यायचं आणि वरून एक्स्ट्रावाले पण अनकॉमन फॅक्टर पण घ्यायचे. तर 5 8 40, 40 गुणिले 9 किती 360. आता काही काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायचे. हे 5 कॉमन आहेत म्हणजे हे जे 8 आणि 9 आहेत ते काय तर अनकॉमन फॅक्टर आहेत. हे काय कॉमन नाही आहेत, अनकॉमन फॅक्टर आहेत. आता ह्या ज्या आपल्या संख्या आहेत त्यांचा रेशो किती आहे रे, 40/45 चा रेशो किती, 5 8 40, 5 9 45. म्हणजे यांचा रेशो 8:9 आहे आणि अनकॉमन फॅक्टरचा रेशो पण किती आहे 8:9. बरोबर. आणि जर मला कधी संख्यांचा रेशो दिला आणि हा माझा 5 काय आहे, हा 5 माझा मसावी आहे, तर मी असं म्हणू का, जर मला त्या संख्या काढायच्या असतील तर मी असं करू शकतो की नाही, मसावी गुणिले अनकॉमन फॅक्टर. बरोबर. बघा 5 गुणिले 8 मिळाली का 40, 5 गुणिले 9 मिळालं का 45. 8 आणि 9 काय अनकॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टरचा रेशो म्हणजेच काय रे, त्या संख्यांचा रेशो. म्हणजे जर मला ती संख्या काढायची असेल तर मसावी गुणिले अनकॉमन फॅक्टर, मोठी संख्या काढायची असेल तर मसावी गुणिले मोठा अनकॉमन फॅक्टर, छोटी संख्या काढायची असेल तर मसावी गुणिले छोटा अनकॉमन फॅक्टर. ओके, हे माझ्या लेक्चरमधली एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला. मी हे असलं करत बसत नाही, हे न तात्पुरतंच सॉल्व्ह होतं, एक्स्ट्राचं काही मिळत नाही आपल्याला. जे म्हणतो ना आपण गणितासोबत खेळायचं आहे, डोळ्यांनी बघून सोडवायचं आहे, ते येणं होत नसते. हे लहानपणी शाळेतलं होतं. अजून पण जर तुम्ही हेच करत असाल तर अवघड आहे, मग सुटत नाही पेपर तुम्हाला वेळेत. सरळ साधं, मी ब्लंड बोलणारा माणूस आहे तर सगळ्यांना माहित आहे, काय आपल्याला गुलुगुलू बोलता येत नाही, तुझंच होणार, तूच लय भारी, असं नाही. ठीक आहे, होणार असेल तर मी होणारं सांगतो, नाही तर सरळ म्हणतो मी, तुझा वेळ वाया घालू नको आणि आईवडिलांचा पैसा खर्च करू नको, गप दुसरं काय तर बघ जर टाइमपास करायला आला असेल तर. ठीक आहे, हे शाळेत ठीक होतं, आता त्याची गरज नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, काही फायदा होत नाही यानं. ठीक आहे, चला आता हे एक कन्सेप्ट सांगितली की जो मी टाईप घेऊन आलोय ना तुमच्यासाठी, त्यासाठी संख्या बरोबर काय असतं, मसावी गुणिले अनकॉमन फॅक्टर. चला बघूया. ह्या बॅचची माहिती थोडीशी देतो. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ही बॅच तुम्ही एज्युकल्चर या आपल्या ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. याच्यामध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट घेतो आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे PYQ वर्गात घेतो आणि सगळे PYQ वर्गात घेणारी अख्ख्या महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. तुम्ही काही कधीही जाऊन चेक करू शकता, कारण मी दोन्ही वर्कबुकच बनवलेले आहेत की ज्याच्यात सगळे प्रश्न आहेत. मॅथ्सचं वर्कबुक आणि रिझनिंगचं वर्कबुक, ते दोन्ही वर्कबुक तुमचे पूर्ण भरलेले असतील. त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. काही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर विचारू शकता, 90 21 74 73 91. चला प्रश्नाकडे येऊ आपण. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3:4 प्रमाणात असतील तर लहान संख्या शोधा. लहान संख्या शोधायची म्हणजे मसावी गुणिले लहान फॅक्टर. बरोबर. मसावी किती आहे 6, लहान फॅक्टर किती आहे 3. 6 गुणिले 3 किती आलं 18. पेन सुद्धा टेकवावं लागत नाही. जमतंय का? चल, हा एकच नाही, पुढचा पण बघ. आता हा लेटेस्ट आलाय बघ, माझ्या पोरांनी लगेच कॉल, सर एका सेकंदात सुटलं लसावी मसावी. एका सेकंदात का? दोन संख्यांचा मसावी लसावी 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या एका 7 या प्रमाणात आहेत. तर मोठी संख्या काय विचारले, मोठी. मसावी किती आहे 24 आणि मोठा फॅक्टर किती आहे 7. मोठी संख्या काय मग 24 7 68 असे. विषय खलास. हा व्हिडिओ 10 मिनिटाचा होणार आहे.
हा व्हिडिओ 10च मिनिटाचा होणार आहे, पण मजा येते. मग हे असं तुम्हाला येत असेल तर 15 मिनिटात 20 प्रश्न 22 प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत, नाहीतर कशाला होते सॉल्व्ह. ह्याची डिटेल मेथड बघायची तुम्हाला. ह्याची डिटेल मेथड बघायची आहे का? दोन संख्यांचा मसावी आणि लसावी 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या एकाच 7, दोन्ही संख्या एकाच 7 प्रमाणात आहेत. कॉमन मल्टिपल एक्स पकडू, एक्स आणि 7x. मग आपल्याला काय माहित असतंय? दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हे माहित असते. दोन संख्या काय रे? x गुणिले 7x बरोबर लसावी किती आहे? 168 गुणिले मसावी किती आहे? 24 बरोबर. मग 7 गुणिले x 7x गुणिले x 7x चा वर्ग बरोबर 168 गुणिले 24 हे सगळं करायचं. ठीक आहे, तरी आपण इथल्या इथं शॉर्टकट मारू आपण. ठीक आहे, मग x वर्ग बरोबर काय येणार? 168 गुणिले 24 भागिले 7. मग 7 दुनी 14 उरले 2 7 चोक 28 गुणिले 24. मग x वर्ग बरोबर 24 गुणिले 24 म्हणजे x बरोबर म्हणजे x बरोबर काय आलं? फक्त 24. मोठी संख्या किती आहे? 7x. मग x बरोबर 24 आहे तर 7x म्हणजे काय रे? 7 गुणिले 24 बरोबर 24 7 68 असेल. ही ट्रॅडिशनल मेथड यानं जाणार आहेस? वेळ पुरेल का तुला? 24 मोठी संख्या 24 7 68 असेल. ऑप्शन नंबर 1. कळलं? हे असलं काहीही करायची गरज नाही. पुढे जा. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीचे 3/4 म्हणजे दोन संख्यांचा रेशो दिलाय ना तुला. विचारले काय? मोठी संख्या तर मसावी किती आहे? 6. मोठा रेशो किती आहे? 4. 6 चोक 24. खेळ खलास. कसं वाटतंय? ट्रिका नाही आहेत माझ्या गोष्टीला चुकून पण ट्रिक म्हणू नका. मी फक्त कन्सेप्ट न जातो. ह्याची कन्सेप्ट तुम्हाला 2 मिनिटं आधी समजावून सांगितली मी की असं का होतं. ठीक आहे, ही कन्सेप्ट आहे. माझ्या मेथडला कोणी सुद्धा ट्रिक्स म्हणायचं नाही. ट्रिक म्हणजे फॉर्म्युला असतो जो तुम्ही रट्टा मारता. कन्सेप्ट म्हणजे समजून घेणं असतं की बाबा असं का, ते तुम्हाला थोडंसं दाखवलं. त्याच्या मागे खूप मोठं आहे. अख्खं लसावी मसावी 1 तास मी फक्त लसावी मसावीची कन्सेप्ट शिकवत असतोय. खेळायचं कसं लसावी मसावी सोबत, आणि त्याच्यानंतर एक्झाम्पलला सुरुवात करतो मी क्लासमध्ये. माझ्या विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे कमेंटमध्ये हे जे बोलतोय ते खोटं आहे का खरं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही माझ्याकडे एकदा या. नाही आहे मी हुशार मुलांचा शिक्षक. मी उलट ज्यांना येत नाही ना मॅथ रिझनिंग त्यांना सुद्धा मी आवड लावू शकतो. ज्यांना मॅथ रिझनिंग विषयी तिटकार आहे त्यांना मी गोडी लावू शकतो मॅथ रिझनिंगची. कारण हा असा एकच सब्जेक्ट आहे की जो प्रश्न बघितल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तिथल्या तिथं प्रश्न बघायचं आणि मग सगळं सोडवायचं. ठीक आहे, दुसरं काही तुम्हाला डोकं लावायला लागणार नाही, रट्टा मारायला लावणार नाही कधीच. चल बघ आता ह्याच्यात पण बघ. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे. थोडासा वेगळा टाईप आहे. त्यांचा लसावी 84 आहे. लसावी जर 84 असेल कुठं त्या एक्सच्या नादाला लागतो मग? लसावी म्हणजे काय? त्या दोन संख्यांच्या पाड्यात संख्या पाहिजे ना ती 84. मला सांग 18च्या पाड्यात आहे का 84? नाही. 24च्या पाड्यात आहे का 84? नाही. 30 आणि 40च्या पाड्यात आहे का 84? नाही. काय झालं? फक्त ऑप्शन नंबर 2 त्याच्याच पाड्यात काय आहे रे? 84 आहे. 21च्या आणि 28च्या. काय करायला लागलं? एक्स वापरायला लागलं. दुसरं काय करायला लागलं तुला? बिलकुल नाही. मी कधीच करायला लावणार नाही. समजलं? हा छोटासा एक टाईप मी लसावी मसावीचा घेतला होता. ही परीक्षण 1 टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे. 30 × 20 जवळजवळ 600 प्रश्नची प्रॅक्टिस होते. एक पण प्रश्न रिपीट नाही आहे. हा परीक्षण 2 मिक्स टेस्ट सिरीज आहे. 15 टेस्ट आहेत, प्रत्येकी 20 प्रश्न, 300 वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी होते. हे दोन्ही करायचे आहेत. हे दोन्ही तुम्ही करायचे आहेत. ह्याच्या PDF फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध आहेत. परीक्षण 1 टेलिग्राम आणि परीक्षण 2 असं आयडिया टेलिग्रामचे. सर अभिषेक सीसॅटवर जा. आपलं मेन जे टेलिग्राम चॅनल आहे हे वालं अभिषेक सीसॅट, त्याच्यावर जा. सगळं तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर हे आपली कन्सेप्ट इज पॉवर सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत ही सिरीज पोचवा जेणेकरून सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.